सीजेपी शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये जवळपास तासभर चर्चा। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह पीडित कुटुंबियांना 1 कोटी आर्थिक मदत देण्याची मागणी, तर सरकारनं उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला। पेपरफुटी संदर्भातील विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी, दोषींना 10 वर्ष शिक्षेची तरतूद, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी पूर्ण करणार असल्याची माहिती। विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, प्रधान यांचा राजीनामा घ्या। मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधींची टीका, तर रात्री उशिरा एकतर्फी मन की बात करायची नसते, खरगेंचा टोला। पेपरफुटी प्रकरणात संसदेत विरोधकांची आक्रमक भूमिका, लोकसभा राज्यसभा सोमवारपर्यंत तहकूब। आंदोलक विद्यार्थ्यांची डोकी फोडणाऱ्यांना सोडणार नाही, अमानुष मारहाण करणाऱ्यांना थेट कोर्टात खेचणार, सीजेपी प्रवक्ते सौरव दास यांचा निर्धार। मुलांना मारहाणीचे व्हिडिओ पाठवण्याचं आवाहन। शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का नाही, राज ठाकरेंचा सरकारला सवाल। आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते, पेपरफुटीवर मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान। विद्यार्थी आत्महत्येची आंबा चोरीशी तुलना कशाला, अमित ठाकरेंची टीका। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्क मैदानात शिवसेना युबीटीचं आंदोलन, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, नीट पेपरफुटीच्या प्रकरणावर संताप कायम। पुण्यात शनिवार वाड्यासमोर सीजेपीचं आंदोलन, शनिवार वाड्यासमोर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी, आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा। सचिन अहिर यांच्या घरात 2,65,00,000ची चोरी, चोरी प्रकरणात 24 वर्षांपासून काम करणाऱ्या विश्वासू नोकराला अटक, आरोपीला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। रायगडच्या वरवणे गावात पुन्हा भूस्खलन, गावाजवळील डोंगराचा भाग खचला, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, चांदोरी सायखेडा गावाला पुराचा वेढा, ट्रॅक्टरच्या मदतीनं ग्रामस्थांचं रेस्क्यू ऑपरेशन। पंढरपुरात शासकीय महापूजेची तयारी पूर्ण, यंदा 14 पुजारी मंडळींना महापूजेचा मान। विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची दर्शनासाठी मोठी गर्दी, पदस्पर्श दर्शनासाठी लागतायत 24 तास।